20 वर्षांपूर्वी रिलायन्सची एक ॲड लागायची. त्या ॲडची टॅगलाईन होती, कर लो दुनिया मुठ्ठी में. हीच टॅगलाईन खरी ठरवत रिलायन्स इंडस्ट्रीनं हळूहळू भारतातली जवळपास सगळीच क्षेत्र आपल्या मुठीत घेतल्याचं गेल्या 20 वर्षात दिसून आलं. टेलिकॉम, एनर्जी, टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम अशा सगळ्या क्षेत्रात रिलायन्सनं आपलं वर्चस्व निर्माण केलं. आता मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा असला तरी आता रिलायन्स या इंडस्ट्रीतही बॉस ठरल्याची चर्चा होते. त्याचं कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिझनी स्टार या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणासाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCI कडून मंजुरी देण्यात आली आहे. या दोन कंपन्यांच्या एकत्र येण्यानं देशातील सगळ्यात मोठ्या एंटरटेनमेंट कंपनीचा जन्म झालाय. कारण या एकमेव कंपनीचं आता भारतातील तब्बल 34% OTT मार्केटवर वर्चस्व असेल असं सांगितलं जात आहे. सध्या डिझनी आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. पण आता या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या तर त्यांच्याशी स्पर्धा करणं इतर कंपन्यांना अवघड जाणार आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन भारतातली मोठी एंटरटेनमेंट कंपनी उदयाला आली असली तरी यामुळे मुकेश अंबानी आता भारतातील एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचेही जायंट किंग ठरल्याचं बोललं जात आहे. डिझनी स्टार आणि रिलायन्सचं हे मर्जर डील नक्की आहे काय? या दोन कंपन्यांच्या ताकदीमुळे इतर कंपन्यांसमोर कोणती आव्हानं असणार आणि या डीलमुळे मुकेश अंबानी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे एकटेच बॉस कसे झालेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी या डीलची गोष्ट आपण समजून घेऊयात. 28 फेब्रुवारीला रिलायन्स आणि डिझनी यांच्यात एक करार झाला होता. रिलायन्सच्या मालकीची वायोकॉम 18 आणि द वॉल्ट डिझनी कंपनीची भारतातील डिझनी स्टार या दोन कंपन्यांच्या मर्जरबद्दल या करारातून नमूद करण्यात आलं होतं. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन तयार होणारं नवीन जॉईंट व्हेंचर तब्बल 70,350 कोटी रुपयांचं असेल. तसंच या नवीन कंपनीला बूस्ट देण्यासाठी रिलायन्स कंपनी यात 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यात 56% वाटा रिलायन्सचा असल्यामुळं या कंपनीत सर्वाधिक वर्चस्व हे रिलायन्सचं असणार आहे. या कंपनीमध्ये डिझनीकडे 36.84% भागीदारी असेल तर उरलेला 7.5% वाटा हा स्टार इंडियाचे CEO उदय शंकर आणि जेम्स मुर्दोच यांच्या बोधी ट्री या जॉईंट व्हेंचरकडे असणार आहे. मात्र या एकत्रीकरणासाठी कोर्टाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेची परवानगी असणं गरजेचं आहे. या परवानगीनंतरच या दोन कंपन्या एकत्र येऊ शकतात. आता या डीलसाठी भारतातील कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCI ची परवानगी असणं आवश्यक होतं. CCI ही वैधानिक संस्था भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा टिकवून ठेवणं, तिला प्रोत्साहन देण्याचं काम करते. रिलायन्स आणि डिझनीच्या डीलमुळे भारतीय एंटरटेनमेंट मार्केटमधली स्पर्धा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे CCI या डीलसाठी आधी तयार नव्हती. फेब्रुवारीपासून CCIनं या मर्जरला परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवला होता. मात्र आता काही अटींसह 28 ऑगस्टला CCIनं या डीलला परवानगी दिली आहे. या कंपनीला CCIनं दिलेल्या परवानगीनंतर आता डिझनीचे 80 आणि वायोकॉम 18चे 40 असे एकूण 120 टीव्ही चॅनल्स तयार होणाऱ्या नवीन कंपनीकडे असणार आहेत. यामध्ये कलर्स, स्टार प्लस, स्टार गोल्ड, स्टार स्पोर्ट्स ही चॅनल्स तसंच त्यांची वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधील चॅनल्स पाहायला मिळणार आहेत. याबरोबरच डिझनी प्लस, हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या दोन OTT प्लॅटफॉर्मची मालकीही याच कंपनीकडे असणार आहे. भारतात या दोन्ही OTT प्लॅटफॉर्म्सवर जवळपास 7.5 कोटी प्रेक्षक आहेत. सध्या जिओ सिनेमाकडे HBO, वॉर्नर ब्रदर्स, मॅक्स ओरिजिनलचे भारतातील प्रक्षेपणाचे हक्क आहेत. आता या मर्जरमुळे त्या डिझनीचीही भर पडणार आहे. तसंच डिझनीचे 30,000हून अधिक कंटेंट ॲसेट्स वापरण्याचा हक्क आणि डिझनीच्या सिनेमांचे भारतातील वितरणाचे हक्कही या नवीन कंपनीला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची काही वर्ष तरी या कंपनीकडे भारतातील क्रिकेट प्रक्षेपणाचे एकहाती अधिकार असतील. याचं कारण म्हणजे IPLच्या OTT प्रक्षेपणाचे हक्क हे वायोकॉमकडे तर 2027 पर्यंत ICC क्रिकेटच्या टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क हे डिझनीकडे आहेत. तसंच वुमन्स प्रीमियर लीगचे 2027 पर्यंतचे ग्लोबल मीडिया राईट्सही वायोकॉम 18 कडे आहेत. त्यामुळे या नवीन कंपनीकडे क्रिकेट प्रक्षेपणाची मोनोपॉली म्हणजेच एकाधिकारशाही निर्माण होऊ शकते. तसंच प्रो कबड्डी, इंडियन सुपर लीग, MotoGP यांसारख्या खेळांचं प्रक्षेपण देखील या कंपनीच्याच माध्यमातून केलं जाणार आहे. इतके सगळे चॅनल्स आणि मोठ्या प्रमाणातल्या कंटेंटमुळे ही नवीन कंपनी इतर कंपन्यांपेक्षा जास्त ताकदीनं पुढे येणार आहे. त्यामुळे सध्या एंटरटेनमेंट क्षेत्रातल्या नेटफ्लिक्स, प्राईम अशा इतर OTT कंपन्यांना मोठी भीती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता या नवीन कंपनीची भीती नेमकी का आहे ते बघूयात. सध्या OTT मार्केटमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 24% वाटा हा हॉटस्टारचा आहे. त्यानंतर प्राईम व्हिडिओचा OTT मार्केटमध्ये 22%, तर नेटफ्लिक्सचा 13% आणि जिओ सिनेमाचा केवळ 6% OTT मार्केट शेअर होता. मात्र या मर्जर नंतर आता हॉटस्टार आणि जिओ सिनेमाचा मिळून OTT मार्केट शेअर 30% होईल. तसंच टीव्ही चॅनल्सचा विचार करता
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलच्या अंदाजानुसार डिझनी आणि रिलायन्सच्या टीव्ही प्रेक्षकांचा वाटाही 40% आहे. रिलायन्सची ताकद आणि स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड बघता या नवीन कंपनीला मार्केटमध्ये एक मोठा स्पर्धक रिलायन्स उभी करू शकते. मागच्या काही वर्षांचा विचार करता रिलायन्सनं ज्या प्रकारे डिझनीकडून IPLचे हक्क मिळवले, HBOच्या आधी डिझनीवर प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवले, त्यावरून मीडिया सेक्टरवर रिलायन्सचा वाढता प्रभाव दिसून आला. आता OTT मार्केटमध्ये सगळ्यात जास्त शेअर असणाऱ्या भारतातील डिझनी आणि आक्रमकपणे या क्षेत्रात आगेकूच करणाऱ्या रिलायन्सच्या एकत्र येण्यामुळे भारतातील मीडिया क्षेत्रात एका जायंट मीडिया कंपनीचा जन्म होणं ही मोठी चिंतेची बाब असल्याचं बोललं जात आहे. आता येत्या काळात जेव्हा क्रिकेट सामन्यांचं प्रक्षेपण केलं जाईल तेव्हा क्रिकेटच्या दरम्यान ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यांचे दर हे इतर कोणताही स्पर्धक नसल्यामुळे खूप जास्त असतील. त्यामुळे या जाहिरात कंपन्यांची बार्गेनिंग पॉवरही कमी होईल. याचा परिणाम जाहिरात क्षेत्रावर होऊ शकतो. तिथल्या छोट्या कंपन्यांना ही स्पर्धा आर्थिकदृष्ट्या झेपणारी नसेल अशी भीती CCIनं व्यक्त केली आहे. तसंच भारतात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यामुळे IPL आणि इतर महत्त्वाच्या मॅचेस प्रेक्षक याच प्लॅटफॉर्मवर बघू शकणार आहेत. प्रेक्षकांसमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्यामुळे ही कंपनी आपल्या सबस्क्रिप्शनचे दर वाढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे रिलायन्स आणि डिझनीचं मर्जर हे एकंदरीत पाहता आव्हानात्मक असल्याचं CCIचं मत आहे. यामुळे मुकेश अंबानी हे आता भारतातील एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे जायंट किंग ठरल्याचं बोललं जात आहे. या मर्जरला कोर्टाची परवानगी असणं गरजेचं असल्यामुळे कोर्ट या गोष्टींचा विचार करणार का? मर्जरसाठी या दोन्ही कंपन्यांसमोर नेमक्या कुठल्या अटी ठेवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पण एकंदरीतच या कंपनीत रिलायन्सचा वाटा हा सर्वाधिक असल्यानं मुकेश अंबानी आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचेही एकटेच बॉस झाल्याच्या चर्चा होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? या मर्जरमुळे मीडिया क्षेत्रात रिलायन्सची मोनोपॉली निर्माण होणार का? आणि तसं झालं तर त्याचे परिणाम नेमके काय होतील? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.